समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. शांतीची पै शांती निवृत्ती उतारू, हरिनाम उच्चारू दिधला तेने. शम दम कळा विज्ञान सज्ञान, परतुनी अज्ञान न ये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट, भक्ती मार्गनी हरिपंथी. रामकृष्ण हरी मंडळी. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 या दिवशी ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ झाले. त्यांच्या संजीवन समाधी दिनाचा 729 सोहळा दिनांक 17 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदीत साजरा होणार आहे. त्यानिमित्त जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांना या देहाच्या पलीकडे जावं असं वाटू लागलं. ज्ञानेश्वरीचे सारसत्वाचे झाड देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला होता. भक्तिभावात डुबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती. आजचे तिचे विराट भक्ती स्वरूप हे तिचे फलित आहे. अमृतानुभव हा त्यांचा ग्रंथ स्वतंत्र तत्वज्ञानच आहे. हरिपाठाचे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तासाठी नामस्मरणाचे साधन दिले. भक्तिभावपूर्ण असे रसाळ अभंग लिहिले. 700 वर्षानंतर देखील हे संत साहित्यात पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभांडार आहे. पसायदान ही प्रार्थना म्हणजे मराठी सारसत्वाचा झळाळणारा एक कौस्तुभ अलंकारच. ज्ञानेश्वरी हा सुवर्ण कलश आहे, तर पसायदान ही महान मंगल विश्वकल्याणाची प्रार्थना. थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा, रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा याद्वारे ज्ञानदेवानी अवघे तत्वज्ञान सोपे करून उलगडून मांडले. आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविले. आपले आयुष्य केवळ समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले. एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले अशी उत्कट भावना ज्ञानदेवाने व्यक्त केली. या समाजकार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे, अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला असावा. आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात्मतेत विलीन झालं पाहिजे. या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केलं. या चिंतनातूनच त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. लाखो भाविकांची मांदियाळी. संजीवन समाधी घेण्यामागची कारणं काही असू शकतात, पण समाधी घेणं ही काही सामान्य घटना नाही. ज्ञानदेव मात्र या समाधी सोहळ्याला शांतपणे आणि धीरोदात्तपणे सामोरे गेले. आनंदात विलीन झाले आणि देवरूप झाले. ज्ञानदेव तुम्हा आम्हा सर्वांचे देव झाले. या देवांचं दर्शन घेण्यासाठी आळंदीत लाखो भक्तांची मांदियाळी त्यांच्या समाधीभोवती भक्तिभावानं जमते. संजीवन समाधीचा हा सोहळा घडला हे पुढच्या पिढ्यांना कळालं यासाठी प्रत्यक्ष पाहिलेल्या समाधीविषयीचे अभंग संत ज्ञानदेव महाराजांनी लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती सोपवली. ज्ञानदेवांनी स्वतःच्या मनाशी केलेला निर्णय प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा तसे निवृत्तीनाथ हादरलेच. अरे ज्ञानदेवा, असा काय विचार करतो आहेस? जरा शुद्धीवर ये. ज्ञानदेव म्हणाले, गुरुनाथ दादा, आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं अध्यात्माचं तत्वज्ञान समाजाला सांगितलं, त्याचा प्रचार प्रसार केला. संतांच्या मनातही ते रुजवण्याचा प्रयत्न केला. आपणच हे तत्वज्ञान आचरणात आणलं नाही तर आपण आपल्या तत्वज्ञानाशी बेईमान वागलो असे होईल. म्हणून चिरस्वरूपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटत आहे. ज्ञानदेवा, तुझ्या या निर्णयाचा आड कसा येऊ, पण ज्या संतांना तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं आवश्यक आहे. त्यापेक्षा सोपान मुक्ताला अधिक समजावून सांगितलं पाहिजे. निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यावर आनंदानं चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताला ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना भरून आले. दोघांनी आक्रोश केला. दादा आता आम्हाला सोडून जाणार म्हटल्यावर मुक्ताईचा धीरच खचला. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्र बोलावून ज्ञानदेवाचा हा संकल्प सांगितल्यावर सगळे संत हडबडून गेले. ज्ञानदेवानी नामदेवाला हा निर्णय आधीच सांगितला होता. नामदेवांनी त्यांना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण हा प्रयत्न व्यर्थ गेला. नामदेव गोरोबा, चोखोबा, सेना, बंका, सावता,
जनाबाई ही संत मंडळी आळंदीच्या सिद्धेश्वर बेटावर उतरल्याची बातमी गावात समजताच सगळा गाव वाळवंटात लोटला. संत मंडळी अभंग कीर्तनात दंग होती. ज्ञानदेवांच्या झोपडीभोवतालचं वातावरण हरिनामाच्या गजरानं भारून गेलं होतं. समाधीस्थानाची तयारी 3-4 दिवस आधीच झाली होती. सिद्ध बेटावरील सिद्धेश्वर मंदिराजवळच असलेल्या पुरातन गुहेत ज्ञानदेव समाधी घेणार होते. ही गुहा आतून स्वच्छ करून घेतली होती. आतली भितांड शेणामातीनं लिपून सारवून घेतली होती. समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती. कार्तिक द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळीसमोर अखेरचं कीर्तन करणार होते. त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. ज्ञानदेवाने कीर्तनाला सुरुवात केली. संत सज्जनाहो, मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे. आता मी शिवस्वरूपात विलीन झालो आहे. आपल्यापुढे मी नाम मात्र उरलो आहे. मीच भक्त आणि मीच देव होऊन बसलो आहे. आता मी निघावं म्हणतो. आपल्या आशीर्वादानं आम्हास चिरशांती शुद्ध स्वरूपातला आनंद निरंतर मिळत राहील. आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार. एवढं बोलून ज्ञानेश्वर उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले. संत ज्ञानदेवानी ज्ञानेश्वर माऊलींना चिरंतर आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात विठोबाचा जागर घालवण्याची विनंती केली. विठ्ठलाच्या आणि ज्ञानदेवांच्या जय जयकाराचा गजरात द्वादशीची रात्र हरिनाम कीर्तनातच संपली. कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवादी भावंडांनी इंद्रायणीत पवित्र स्नान केलं. ज्ञानदेव आता कोणाशीही बोलत नव्हते. नामदेव सकाळीच समाधीस्थान पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आज जाऊन साऱ्या गोष्टी नजरेखाली घातल्या. ज्ञानदेवाचे आसन तुळशी, बेल, दुर्वा, दर्भ आणि फुले अंथरून सिद्ध केलं होतं. समाधी स्थळावर वारकऱ्यांची भजन टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू होती. समाधीस्थानाकडे निघताना संत जनाबाईंनी ज्ञानदेवांना पंचारतीनं ओवाळलं. त्यांना मांड्याचा एक घास भरवला. अन्य स्त्रियांनी त्यांना ओवाळले. नंतर मुक्ताईनं ज्ञानदेवास गंधाक्षता लावल्या. मांड्याचे अखेरचे 2 घास भरवून त्यांना भरल्या डोळ्यांनी पंचारतीनं ओवाळलं आणि ज्ञानदेवांना मिठी मारून हंबरडा फोडला. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवरून शेवटचा प्रेमाचा हात फिरवला. सोपान काकांनीही स्वतःला सावरणं कठीण झालं. ज्ञानेश्वर माऊलींना अखेरचा निरोप जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार केला. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. ज्ञानदेव समाधीस्थानाकडे चालू लागले. त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते. वाटेत लोक ज्ञानदेवाच्या पाया पडत होते. काही जण दुरूनच हात जोडून त्यांना नमस्कार घालत होते. अखेर नामदेव समाधीस्थानापाशी आले. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवाची मनोभावे पूजा केली. ज्ञानदेवाने समाधीस्थानाला 3 प्रदक्षिणा घातल्या. अजन वृक्षाला प्रेमानं कुरवाळलं. संतांनी चरणाला स्पर्श केला. लोकांची नमस्कारासाठी झुंबड उडाली. निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानदेवानी जनतेला शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथ व नामदेवानी ज्ञानदेवाचे हात धरून समाधीस्थानात प्रवेश केला. बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंथरले. तुळशी, बेल, फुले यांची शय्या तयार होती. ज्ञानेश्वरांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरीची अगदी पहिली प्रत त्यांच्या आसनावर ठेवण्यात आली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हळुवारपणे त्या आसनावर बसवले. ज्ञानदेवांनी त्यांना पंढरीचा बुक्का लावला. समाधीसाठी ज्ञानदेवांनी पद्मासन घातले आणि डोळे मिटून हात जोडले. दीर्घ स्वरात ओमचे उच्चारण केले. निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंतकरणाने समाधीच्या द्वारावर शिळा लावली. द्वार कायमचं बंद झालं. निवृत्ती, सोपान, मुक्ताईनं हंबरडा फोडला. कार्तिकी वद्य त्रयोदशीला हा ज्ञानसूर्य मावळला.